हे नमस्कार मित्रांनो. तर आज आमच्याकडे लाईट गेली होती आणि मग काय करूया, अचानक भयानक कार्यक्रम ठरवला गेला. देऊळबंद 2 बघण्यासाठी जायचं आहे. तर आराधना टॉकीज हे मित्रांनो जुनं होतं, ते रिनोव्हेट केलं आहे. तर तिथे आम्ही शो बघण्यासाठी गेलो आणि बघितलं तर खरंच मित्रांनो खूप सुंदर असं रिनोव्हेट झालं आहे ते. आणि नक्की जा बरोबर. मराठी पिक्चर तिथे खूप लागलेत. देऊळबंद महाराजांचा, शिवाजी महाराजांचा जो आला आहे रितेश देशमुख यांचा, तो पण आहे. पण आम्ही आज देऊळबंद बघण्यासाठी आलो होतो. मी आणि माझी पूर्ण फॅमिली आलो होतो. आणि हे लोक लिफ्ट दाबतात आणि लिफ्ट बटन इकडे दाबल्यानं लिफ्ट आली त्या बाजूला. बराच वेळ वाट बघून मी म्हणतो, अरे इकडे बघा, ह्या बाजूला आली आहे. तर आम्ही सगळे मग आत आलो. आत आल्यानंतर आमची रियांशीला जसा आरसा दिसला की मी परी हूँ मी असं करते लगेच. मी म्हटलं ये इकडे, कान पडत देतो तुझ्या. तिकीट घेतलं, आतमध्ये गेलो, पिक्चर पाहिला. खूप छान पिक्चर आहे. मोहन जोशी यांनी खूप चांगली ॲक्टिंग केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि प्रवीण तरडे सरांची जी मिसेस आहे त्यांनी पण खूप छान ॲक्टिंग त्याच्यात केली. नंतर घरी बोललो तर लाईट आले का विचारा, तेवढ्यात ताईचा फोन आला, अरे मी सुटले, मला येतं का घ्यायला. मग आम्ही गेलो परत ऐरोलीला गेल्यानंतर मग काय, ऐरोलीत आता या संध्याकाळची वेळ झाली आहे. तर तुम्हाला जसं वाटत नसेल संध्याकाळी, दुपारची तुम्हाला वाटतं ऊन, तर तसं नाही आहे. 6 वाजलेत. शो संपल्यानंतर आम्ही इथे गेलो तर ट्रॅफिक लागलं. मग काय, रियांशी सांगत होते आईला की आम्ही देऊळबंद 2 पाहिला आहे, त्याच्याबद्दल सांगत होती. त्याच्यानंतर आम्ही मग घरी पोचलो, गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर एक विषय लक्षात आला मित्रांनो, की ह्या देऊळबंद 2मध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि शेतकरी आत्महत्या करू नये त्यासाठी महाराजांनी उपाय सुचवलेत. तर नक्की बघा आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सपोर्ट करा. आणि पिक्चर बघायला नक्की आपल्या फॅमिलीसोबत जा आणि यंग जनरेशनला नक्की घेऊन जा. त्याचा खूप फायदा होईल आपल्याला. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ.